दारुगड बये दारुगड कोणाला बघ शाळेला उशीर होतो आज कामवाली बाई पण नाही पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा पैठणी घेऊन आला पहिली उघडताना नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. PNT कॉलनी वाकोला सांताक्रूज पूर्व इथे राहणाऱ्या सौ संजना अनिल सावंत या वहिनींना भेटून आजच्या भागात काय घडणार ते बघणार आहोत. PNT म्हणजे पोस्ट अँड टेलिग्राफ. आपल्याला माहिती आहे की आता तर काय SMS चा जमाना आला. म्हणजे असं 4 शब्द टाईप केले का मनातल्या भावना थेट पोहोचतात. तसं पूर्वी नव्हतं. पूर्वी नाक्यावरती एक लाल रंगाचा डबा दिसायचा, अजूनही आहे तो डबा. आणि मग आपण कुठेतरी ते पत्र लिहायचं, ते पत्र त्या पोस्टाच्या डब्यात टाकायचं, मग त्याच्यावरचा पिनकोड आणि मग त्या यंत्रणेनं आपल्याला जिथपर्यंत ते पत्र पोहोचवायचं आहे ते पत्र अचूक जाऊन तिथपर्यंत पोहोचवलं जायचं. ते पोस्टमन काका त्यांचं ते धावणं. आणि आजही आपण बघितलं तर तितक्याच आत्मीयतेने तो निरोप तिथपर्यंत पोहोचवतो. अहो एवढंच कशाला, एखादी बातमी तातडीने जर तिथपर्यंत पाठवायची असती तर खडखड खटाखट असे आवाज कानावर पडायचे आणि मग कमीत कमी शब्दात एक टेलिग्राम पोहोचायचा आणि मग तिकडची मंडळी इकडे यायला निघायची. गंमत म्हणजे मुंबईत GPO जनरल पोस्ट ऑफिसचं मुख्यालय आहे. आणि हो, आपण प्रवासामध्ये जो दगड बघतो ना किलोमीटरचा, 8 किलोमीटर 500 किलोमीटर, याचा मुंबईपासून सुरू होणारा जो 0 मैलाचा दगड आहे, 0, जिथून सुरुवात होते ते GPO छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून अगदीच जवळ काही अंतरावर आहे. आणि जिथे GPOचं मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्याच बाजूला तो 0 मैल आहे. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. भेटूया सावंत कुटुंबाला. नमस्कार सगळ्यांना. नमस्कार. बरं घ्या उखाण. खंडात खंड, आशिया खंड, आशिया खंडात कराड तालुक्यात सातारा जिल्हा, सातारा जिल्ह्यात अतित माझे गाव, देगावचे पती केले अनिल त्यांचे नाव. अरे वा. बर आता ओळख करून द्या सगळे. हे माझे मिस्टर नमस्कार. अनिल सावंत. या माझ्या सासूबाई नमस्कार. रेणुका सावंत. हा माझा मुलगा नमस्कार. ही माझी मुलगी नमस्कार. हे माझे मामा. बर. ही माझी मामी. बर. ही पण मामी. हा माझा भाऊ आहे. नमस्कार. हा पण माझा भाऊ आहे. आणि हे सगळे शेजारी परिवार आहे. नमस्कार. चला सुरुवात करूया आजच्या गप्पां. पोस्ट आणि तार वसाहतीत आली आदेशरावांची स्वारी. सत्यवानराव माझे पती, मी त्यांची पत्नी आहे लय भारी. रुक्मिणीने पण केला कृष्णालाच वरेल, रोहनरावांच्या साथीने आदर्श संसार करेल. नमस्कार. 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 कुठलं बालपण? सातारा देगाव. दिगाव. नाही मूळ गाव सातारा की मूळ गाव आतीत. तुमचं गाव कुठलं? देगाव सातारा. देगाव. मग तिथेच सगळं बालपण? नाही, बालपण माझं मुंबईत गेलं. कुठे? मुंबईत बँड्राला गव्हर्नमेंट कॉलनीमध्ये. पण जमलं कसं तुमच्या दोघं? आमचं अरेंज मॅरेजच आहे. मी म्हटलं का लव्ह मॅरेज आहे म्हणून? कसं? आई वडिलांनीच बघितलं, आम्ही एकमेकांना पाहिलं नव्हतं. काय सांगता? हो, डायरेक्ट साखरपुड्यामध्येच पाहिलं. हो. काय हो? हो बरोबर आहे. मग मी काय तुम्हाला बरोबर चूक ठरवायला नाही? नाही काय
माझी पण एक इच्छा होती की आपलं लग्न झालं तर आई वडिलांच्या संमतीनेच व्हावं. त्यामुळे पुरेपूर त्यांच्यावर विश्वास टाकून डोळे बंद करून लग्नाला उभा राहिलो. हो का? हो. मग एकमेकांशी बोलला नाही? बोललो नाही. बरं, तुमच्यापैकी पोचतात कोण? मी. तुम्ही. आपण काय करता? अंगणवाडी सेविका आहे. बरं, मला सांगा, कधी चिडतात का हो? खरं सांगा, मला वाटत नाही की चिडत असतील. तुमचा काय अनुभव? नाही, चिडत तर नाहीच. नाही ना? नाही. मग लग्न झालं कुठे? लग्न गावीच झालं. गावी कुठे? माझ्या घरी सायरी. हा. मग आता सगळी भावंड तिकडे आहेत? हो, सर्व. या कॅमेऱ्यामध्ये बघा, आणि आता आई बाबा जर कार्यक्रम बघत असतील तर त्यांना काय सांगा? बघत असेल. खूप मिस करता आई बाबांना? वडील माझे आत्ताच येऊन गेले. हो. हा, वडील येऊन गेले आत्ताच. ती पण खुश झाली आई माझी, म्हणजे होम मिनिस्टर येणार घरी उद्या म्हणून. आणि माझी मावशी जस्ट कालच गेली गावी. तिला पण खूप इच्छा होती येण्याची, पण लग्न असल्या कारणाने बहिणीचं नाही येऊ शकली. मग काय सांगाल टीव्हीत बघून? तिला आधी बघण्याच्या अगोदर तिलाच रडायला येईल मला, म्हणजे कॅमेऱ्यात बघून. काय सांगताय? मलाही बघून रडा जरा. म्हणजे तिचे म्हणजे ते आनंद अश्रू, असं म्हणजे होम मिनिस्टर आले माझ्या मुलीकडे असं. लग्न होईपर्यंत कधी मुंबईत आलेला नव्हता तुम्ही? नाही, ऍक्च्युली माझं बालपण मुंबईतच आहे. कुठे? बाबा हॉस्पिटल, बांद्राला. बँड्रा भाभा हॉस्पिटल? हा, बाबामध्ये. सेकंड इयर पर्यंत मी महात्मा गांधी. पण बँड्रा भाभा हॉस्पिटलला कोण होतं? नाही, माझे आई वडील मुंबईतच राहत होते, बँड्रालाच. ते काय करायचे बाबा? बाबा म्हणजे ते असं त्यांचा बिझनेस होता, असा बॅग वगैरे तयार करण्याचा. अच्छा. हा, मग तेच त्यांचा ते कारखाना होता, मग तिथेच करायचे ते. आणि मग नंतर ना मग रूम वगैरे विकून मग ते गावी गेले. मग तुम्ही गेलात गावी? हा, आम्ही पण गेलो. आणि मग लग्नानंतर परत आला? लग्नानंतर परत आले. मग तुमची आधीची ओळख वगैरे असं काही नव्हतं? नाही, आधीची ओळख नाही. काय सांगताय? डोळे इकडे तिकडे फिरायला लागलेत लगेच. खरं काय आहे? नाही, मी तुम्हाला एक जोक सांगते. हा, सांगा. ते मला नेहमी बोलतात, तुला मी पाहिलं होतं त्या शाळेजवळ, तेव्हा मी तुझ्यावर येऊन लाईन मारायचं तिथे. हा, हे गौप्य स्फोट. काय हो, कुठल्या शाळेजवळ उभे राहतात? नाही, तसं काय नाहीये, पण आपल्याला असं वाटतं, चेहरा साम्य वाटतो, त्याच्यामुळे मी असं मला जाणवत होतं की कदाचित तूच असावी म्हणून. नाही, म्हणजे तुम्ही कोणाला बघत होता? नाही, तेव्हा मी 8वीला होतो, न्यू इंग्लिश स्कूल शाळेमध्ये. तर आम्ही मित्रांबरोबर जायचो. कुठे? फिरायला वगैरे. शाळेच्या बाहेरच? हो, शाळेच्या बाहेर सुट्टी असताना वगैरे. सकाळी 9-10 वाजल्यापासून वेळ बराच असायचा. तेव्हा मला ती जी मुलगी दिसली होती त्यावेळेला, तेव्हा ती पाहताच मला ती आवडली. आणि लग्नाच्या नंतर डायरेक्ट मी हिला पाहिलं, त्यामुळे मला असं वाटलं की तू तीच असावीस. असावीस आणि आहे याच्यात फरक आहे. बरं, आता मला सांगा, लग्न झालं कुठे? मग गावीच झालं. गावाला? आई वडिलांची इच्छाच होती की लग्न माझ्या मुलीचं दारातच करणार. बरं, चित्रपट वगैरे बघितला की नाही? पहिला कुठला बघितला दोघांनी? आम्ही ना जातो तेव्हा, जो पिक्चर बघायला जातो तेव्हा तो बघायलाच भेटत नाही, आणि मग दुसराच बघून येतो. हे कसं काय? म्हणजे कुठला बघायला गेले होते आणि कुठला बघितला? उदाहरण सांगा. उदाहरण, आम्ही पिक्चर बघायला गेलो होतो राज, जेव्हा तो आला, तो गेटीला लागला होता बँड्राला. तर बघायला गेलो तर तिकीट हाऊसफुल झाली, मिळालीच नाही. मग आम्ही सनी देओलचा तो पिक्चर, मा तुझे तो पिक्चर पाहिला. क्या बात आहे, काय आवड आहे, मस्त ना. या गप्पा तर सुरू राहतील, पण त्यापूर्वी एक प्रश्न पटकन विचारा असं वाटतो की लग्न होण्यापूर्वीची तुमची फायनान्शियल कंडिशन, परिस्थिती आणि आताची? नाही, ज्या वेळेला मी हिच्याशी लग्न केलं त्याच्यानंतर हिच्या येण्यामुळे खूपच फरक पडला आमच्या घरामध्ये. हिने मला खूप, म्हणजे माझ्या व्यवसायात सुद्धा खूप मला हिने साथ दिली. अरे वा. म्हणजे एकदम खांद्याला खांदा लावून. ऍक्च्युली आमचा ना कॅटरसचा बिझनेस होता, तर मी लोन काढलेलं बँकेतून 50,000 रुपये. तर 26 जुलैला पाऊस पडत होता, तर एवढं काय कल्पना नव्हती की एवढं पाणी पटकन भरेल. मी रेशन वगैरे भरलं होतं अगोदरच. कुठे? इथेच? तिकडे होतो आम्ही, बँड्रा कॉलनीला. बँड्रा कॉलनीमध्ये अहिंसानगरमध्ये राहत होतो. तर सुरुवात मी 1 टिफिन पासून केली, तर महिन्याभरात त्या टिफिन जवळ मी 100 पर्यंत नेऊन ठेवला. आणि ज्या वेळेला पूर्ण जेवणाचा, जे बाहेर बाकडे वगैरे लागतात जेवणासाठी, त्याचा 17 रुपये राईस प्लेट होता. तर तेव्हा मी 25 रुपये राईस प्लेट देऊन मी 100 टिफिन केले होते एका महिन्यामध्ये. आणि एवढा म्हणजे धंदा करण्याची चिकाटी होती, पण ऑफिस, घर हे सगळं सांभाळून जमलं नाही. आणि त्याच्यामध्ये म्हटलं की आपल्याला एक बॅलन्स मिळेल व्यवसायामध्ये, म्हणून म्हटलं तू लोन काढूया आपण तुझ्या नावावर, आणि एक बॅलन्स बघूया आपल्याला किती मिळतं, किती जातं, काय येते ते बघितलं. नेमकं 26 जुलैला पाऊस पडला. जेवढं आम्ही रेशन बनवलं तर जवळजवळ 1 लाख रुपये लॉस मध्ये.
ते गेलेले मॅनेजरना भेटायला बँकेमध्ये आणि मुलं मी शाळेत आणायला गेली आणि पटकन एकाला आणून ठेवलं मी आणि दुसऱ्याला आणायला गेली, त्याला पण आणून ठेवलं. पाणी पटापट भरायला लागलं म्हणून मी यांना शोधायला गेली, तर रात्रभर मी पण तिथेच पाण्यात राहिली. तुम्ही पाण्यात? पटकन पाणी भरलं एवढं लगेच. ही मला शोधण्यासाठी पाऊस लवकर येतो म्हणून तेव्हा मोबाईलचा पण प्रॉब्लेम झाला Problem होता झालेला. रेंजचा, त्याच्यामुळे मी माझ्या साहेबांकडे होतो. तर ही मला शोधण्यासाठी बाहेर पडली. तर ही संजय नगर तिथून 5-1 मिनिटाच्या अंतरावर आहे. तिला वाटलं की मी तिकडे असेन किंवा तिकडे काय ऑर्डर एकमेकांना शोधत होता. हो. आणि ज्या दिवशी घरी आल्याच्या नंतर परत ही भेटली नाही, काही झालं नाही, तोपर्यंत पाणी गळ्यापर्यंत आलं होतं. त्याच्यानंतर मी परत हिला शोधायला गेलो होतो. काठीने असं म्हणजे रशी पकडून लोक क्रॉस करत होते रस्ता पाण्याने, एवढं पाणी भरलं होतं, स्लोप खूप होता. तर तसाच बघत मला असं वाटलं की ही असावी तर तिकडे संजय नगरला असावी. मग तिकडे गेला? हो, तिकडे मी तिकडे गेलो तेव्हा ती तिकडे होती आणि आम्ही रात्रभर तिकडेच राहिलो. आणि मग दुसऱ्या मी पाण्यात पोहत पोहत गेली तिकडे. काय सांगता? हा, आणि मला पाय पण एकदम म्हणजे जमिनीला लागत, एवढं पाणी एकदम प्रेशरने येत होतं. काय प्रेम आहे दोघांचं ना? हो नक्कीच. हो की नाही? हो हो नक्कीच. पण अशा गोष्टी परत घडू नयेत आणि 26 जुलै पुन्हा कुणाच्याच वाटेला येऊ नये एवढंच म्हणतो. आणि आता या वजनाचा काटा आता इथे येईल आणि वजनाचा काटा आणल्यानंतर मी जेवढं वजन सांगणार तेवढं तुम्हाला गोळा करायचं. वेळ आहे 2 मिनिट. वजन आहे 500 ग्रॅम. 500. वेळ सुरू झाली. लायटर काढ आणखीन 1 मिनिट पूर्ण झालं. 1 मिनिट आणखीन काढ ग. 500 पाहिजे फक्त. 50 सेकंद राहिलेली आहे. 500 करायचं. 30 सेकंद राहिलेली आहेत. 30 सेकंद. टाक ना. टाकू का? टाक टाकू. टाक. 10 टाक. 9 टाक. 8 टाक. 7 टाक. 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 5 टाक. 4 नाही ना. टाक. टाक ना. 3 हा. काढ. 1 थोडं. वेळ संपली. अरे इथे 500 दिसतात हे बघ ना. 498. प्रयत्न खूप छान होता. इतक्या लांबून सुद्धा सगळ्यांना अंक दिसत होते ना व्यवस्थित. वेळ खरं तर 2 मिनिटाची होती. इथे वेळ 3 मिनिटं झाली. तरी सुद्धा माझंही लक्ष एवढं त्यामध्ये गेलं होतं. 1 मिनिट जास्त दिलं गेलं, पण तरी काही शेवटच्या क्षणी ते वजन जमलं नाही. काही हरकत नाही. यानंतर पुढच्या टप्प्यावरती बक्षिसं नक्की मिळतील. नमस्कार. आता तुम्ही बोलू शकणार आहात, पण त्याआधी मला पटकन तुम्ही सांगा वहिनी, मिस्टरांनी स्वभावामध्ये एकच बदल करायचा असेल, एकच, तर कुठला सुचवाल? त्यांनी मला मदत करायची कामात. आणि मदत केली नाही की काय होतं हे वजनाच्या खेळात आपण बघितलेलं आहे, हो की नाही? तरी येत होते. मला त्यांनी 2दा विचारलं मी जाऊ का मदतीला म्हणून. आली असते तर चाललं असतं ना, पण मला बोलले नको, मला कंटाळा आलाय म्हणून. बरं, तुम्ही सांगा वहिनींनी स्वभावात काय कुठला बदल? नाही, माझ्या मिसेसच्या स्वभावामध्ये बदल असतं मला तर वाटत नाही. काही आहे तशी ती खूप छान आहे आणि गोड आहे. मला म्हणजे एक दुजे के लिए चित्रपट बघतोय असं वाटतंय. नक्की. आता तुम्ही सगळे बोलू शकणार आहात. कोण कोण घरातले बोलणार आहात किंवा शेजारी बोलणार असाल तर या दोघांबद्दल सांगा, कारण तुम्ही इकडे त्यांना बघता आहात. तुम्ही सगळे एकत्र राहता. कोण बोलणार सगळ्यात आधी? मी बद्दल बोलायचं राहिलं तर तशी ती खूप छान आहे. मला सगळ्या माझ्या कामात सपोर्ट करते. तशी तशी चांगलीच आहे. कधी मला कोणतं काम असेल तर पहिले मम्मीकडे येतो. जास्त पप्पांना प्रिफर करत नाही. मला कोणतं गपचूप माझं कोणतं काम करायचं तर मला पहिले मम्मीला. गपचूप काय काम असतात? काय असतात अशी तिला सांगण्यासारखीच असतात, म्हणून ती खूप चांगली आहे. कळलं का? तुम्ही घरी नसताना इकडे गपचूप काय काय चाललेलं असतं. बरं, अजून कोण बोलणार? कुठेही काही कार्यक्रम असेल तर काकी पहिला पुढारीगिरी करतात. पुढारीगिरी करतात म्हणजे पुढे पुढे सपोर्टिंग. बरं, अजून कोण बोलणार? माझी मोठी सून आहे. लग्न झाल्यापासून खूप तिचा स्वभाव चांगला आहे, कारण मला मुलगी नाहीये. माझ्या मुलीसारखंच ते मला प्रेम देते.
आणि माझा मुलगा पण माझ्या मिस्टरांसारखंच त्याचा स्वभाव आहे. कोणाला उलट कधी बोलणार नाही. माणूस म्हणजे माणसाला धरून आहे. चांगली आहे सून आणि मुलगा पण दोघे छान. आमचे मिस्टर एकदा पाणी नव्हतं येत म्हणून गेले तर त्यांनी हातातली कळशी घेतली आणि शिलाईचे पैसे दिले नाही माझे अजून. काय मैत्रिणी आहेत मत तर सगळ्यांनी व्यक्त केली. आता हे दोघे अभिनय करणार आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी त्यांना बक्षीस मिळवून द्यायचंय. हा, मराठी चित्रपटाच्या नावाचा अभिनय. वेळ सुरू झाली. ओठांची हालचाल करायची नाही. एक मिनिट दोघेही आहे. या पण आहेत. बोलताय ओठ मोर काय नाव आहे पहिलं काय गोष्ट छोटी डोंगरा एवढी. अभिनंदन. झी मराठीकडून हे मोत्याचे झुमके तुम्हाला मिळाले. आता मराठी गाणं. सुरुवात काय झी मराठीकडून मोत्याचे तोडे तुम्हाला मिळाले. म्हण ओळखा. म्हण. हा, आता म्हण ओळखा. थांबा. दोघांनी करा. 1 2 3. आयत्या बिळात काय काय कधी लहानपणापासून. अभिनंदन. PNT कॉलनीमध्ये आता हा खेळ सुरू आहे आणि या खेळात आता कोण सहभागी होणार ते सुद्धा आपण बघणार आहोत. एक नाव आता जाहीर होणार. नाव सांग. प्राप्ती मनीष पांडे. काढ एक चिठ्ठी. थँक्यू. झी मराठीकडून ही भेटवस्तू. नाव आहे सुरेखा प्रफुल्ल सूर्यवंशी. नाव सांगा. सुरेखा प्रफुल्ल सूर्यवंशी. कुठे राहता? इथेच PNT कॉलेजमध्ये. बरं, घरी कोण कोण आहे? माझे मिस्टर आणि मुलं आहेत. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा द्या. बघूया कोण जिंकणार पाहिजे. या ठिकाणी आता हा खेळ सुरू होतोय. पण खेळ सुरू होत असताना या PNT कॉलनीमध्ये आल्यावर किती छान वाटतं. कारण बघा ना, आज निसर्गरम्य वातावरण किंवा ती झाडं दिसत नाही. आता या खेळात पैठणी कोण जिंकणार ते आपण सगळे बघणार. खेळ सोपा. मधोमध एक रिंग, त्यामध्ये असलेली ती रेती आणि मग करवंट्या. 15 संधी आहेत. 15 संधीमध्ये त्या करवंटीमध्ये जाऊन तो चेंडू थांबला पाहिजे. त्या रिंगच्या आतमध्ये जाऊन जर चेंडू थांबला तर 1 गुण, पण जर तो चेंडू त्या करवंटीमध्ये जाऊन थांबला तर 2 गुण मिळणार. दोघींपैकी ज्यांची गुणसंख्या जास्त होणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे. आणि सुरुवात तुमच्यापासून. या. थांबा. 5 संधी तुमच्या राखून ठेवा. इकडे या. 2 आणि 3 5 गुण मिळालेले आहेत. अभिनंदन. यांची गुणसंख्या आहे 5. तुमच्यासाठी पहिल्या 10 संधी. खेळा. शेवटच्या क्षणी या खेळात काही घडू शकतं. आजपर्यंत आपण त्याचा अनुभव घेतलेला आहे. चला, पुढच्या 5 संधी तुमच्यासाठी.
5 आणि 1 गुणसंख्या झाली 6. तुमच्याकडे 5 संधी आहेत, 1 गुण आहे. या 5 संधीमध्ये काही घडू शकतं, बघूया काय घडणार. गुणसंख्या 3. तुमच्याकडे अजून 2 संधी आहेत. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन, उशिरा आलात म्हणून आहे. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आजच्या भागात उपविजेत्या ठरल्या सूर्यवंशी वहिनी. त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाणं. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या सावंत वहिनी. त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. थँक्यू. P&T कॉलनीमध्ये आता आपण इथे आलेले आहोत आणि अशा ठिकाणी आनंदाचं वातावरण असंच राहो असं म्हणत आजचा भाग इथे संपवूया. पुन्हा भेटूया असाच आनंद साजरा करण्यासाठी होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.